आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी अनाथांची माऊली या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका. ओम त्र्यंबकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनं उर्वारुकमिव वचनं सर्वमङ्गले शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणे नमस्ते. नारायणे नमस्तुते. ओम नमो भगवते वासुदेवाय. अलंकापुरी रम्यसे आसनस्थं भोजतेजस्फुटिप्रदेशं विदिन्द्रादिदेव सदा स्तूयमानं समाधिसमूर्तिं भजे ज्ञानदेव. ओम अजानवृक्ष देवताभ्यो नमः. वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते हरनो वरदाम घटको वारय हरनो वरदाम घटको वारय हरनो वरदाम घटको वारय हरनो वरदाम
संस्कृतीमध्ये सर्व वृक्षांना खूप महत्त्व आहे, खूप मोठं स्थान आहे. संस्कृती ही जी विकसित झालेली आहे समुदायातून पण विकसित झालेली आहे. आजान वृक्षाच्या संदर्भामध्ये तुम्हाला तर सांगायची की तुला संप्रदायात लोक आहात. नामदेवांचा एक अभंग आहे, आजान वृक्ष आरोग्य अपार समाधीस्थळी स्थापिला. हा जो अभंगातलं जे वचन आहे नामदेवांच्या, तर त्यामध्ये आरोग्य अपार शब्द आलेला आहे. आणि याला आजान वृक्ष का म्हटलं गेलं किंवा जे जास्त म्हणजे आख्यायिका काय असतील किंवा याच्यामध्ये काय दंतकथा असतील किंवा काय घटना असतील, तर एक आळंदीला सिद्धबेट आहे. सिद्धबेटामध्ये खूप मोठ्या संख्येनं ही झाडं आहेत आजान वृक्षाची. आणि एका झाडाची काठी संत ज्ञानेश्वर महाराजांनी ती हातामध्ये काठी संतांच्या काठी असते बघा, काठी असते, झोळी असते, काठी त्यांच्या हातात नेहमी राहायची. आणि साधना ती इथे करायची. साधना ज्ञानेश्वर माऊलींनी साधना कुठे केलेली आहे? सानिध्यामध्ये, सिद्धबेटामध्ये. तेव्हा माऊलींनी समाधी घेतली तेव्हा ती काठी तिथे त्यांनी रोवली. आणि रोवल्यानंतर काहीतरी पाऊस पडला आणि त्या काठीला पालवी फुटली. आणि तो जो वृक्ष जो आज आहे तो वृक्ष अशा पद्धतीने विकसित झालेला आहे. 800 वर्षापासून तो वृक्ष तिथे आळंदीमध्ये आहे. आणि त्या वृक्षाचे बीज जमा करून आपण रोपं बनवतो आहोत आणि पुढं भारतभर लावतो. तर आजान वृक्षाचं बाबतीत असं सांगण्यात आलं किंवा याचं झाडाचं त्याला नाव माहीत नव्हतं. आजान आहे माहीत नाही म्हणून त्याचं नाव आजान वृक्ष. तर त्याच्या आधी पण आपल्या संस्कृतीमध्ये त्याला शांभवी वृक्ष असं म्हणतात. आणि आजान वृक्ष हे त्याचं एक आध्यात्मिक नाव आहे. पण आपल्याकडे आदिवासी भागामध्ये बघतो फिरतो याला एक नाव आहे, खंडूचक्का नाव. खंडूचक्का एक नाव आहे याला. आणि हा वृक्ष खूप औषधी गुणधर्माने युक्त आहे. आपल्याकडे 1940मध्ये अमेरिकेतून लस आली DPT नावाची, डिप्थिया टिटेनस परडिसिस, जी घटसर्प, डांग्या खोकला आणि धनुर्वात, त्याच्यावरती एक लस निघाली 1940मध्ये. आणि त्या लसीपासून आपल्याला त्या झाडाला संरक्षण मिळालं. पण त्याच्या आधीसुद्धा, त्याच्या आधी काही वर्षापासून आधी ह्या झाडाचा उपयोग ह्या 3 आजारावरती होत होता. म्हणजे जगातली पहिली लस जरा या आजारात कुठं असेल तर भारतभूमीमध्ये होती. आणि ही 1000 वर्षापासून येते. तर आपण या वृक्षाचं आपण रोपण केलेलं बावलींचे असते. आणि आजान वृक्ष आहे. आणि तसं आपल्या मला माहीत असेल पण आपल्या पैठणला समाधी आहे महाराजांची, तिथे सुद्धा आजान वृक्ष आहे. आणि जेव्हा समाधी त्या झाडाची मुळी त्या नाथांच्या गळ्याजवळ पोहोचली आणि त्यांना दृष्टांत झाला तिथल्या पुजाऱ्याला, नंतर ती मुळी तिथून दूर करण्यात आली. खरं ती मुळी तिथपर्यंत पोहोचली होती. म्हणजे काही गोष्टी अशा कल्पनेच्या बाहेर असतात. त्याला आपण विज्ञानाचा आधार काही त्याला त्या पातळीत तोलता येत नाही. अध्यात्माला विज्ञानात कोणती कसोटी, सोनं कसं असतं, तुम्ही जर त्याला भासून काढलं समजतं की 24 कॅरेट 20 कॅरेट आहे. पण अध्यात्माला काही कसोटी नसते, कोणी मोजू शकत नाही. आणि याच्यासुद्धा महत्त्व झाडाचं आपण शब्दात वर्णन होऊ शकणार नाही. आणि आपण त्याला आता संवर्धित करायचं, जपायचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझा जो उपक्रम आहे हरितवारी, हरितशब्द असं निसर्ग आणि वारी म्हणजे अध्यात्म, त्याला मी स्वरूप दिलं आहे. अध्यात्म आणि पर्यावरणाची सांगड घालण्याचं काम मी गेल्या 15 वर्षांनी करतो. आणि ह्या झाडाचं वैशिष्ट्य असं आहे की याची फळं पक्ष्यांना सुद्धा प्रिय आहेत. पक्ष्यांना. आणि या झाडाच्या पानांवरती ब्ल्यू डार्ट नावाचं एक फुलपाखरू आहे. या पानावरती अंडी घालतं आणि याचा कोश याचा विकसित होतो. या झाडाचं पान खाऊन ते फुलपाखरू वाढतं. म्हणजे फुलपाखरासाठीचा उपयोग असा आहे. निसर्गाने आपण बघता काय बघतो, आपल्याला पहिल्यांदा झाडं लावायचे असले कोणी झाडं लावायचं, काय लावायचं, आंबा लावायचा, आपल्याला आवडतो, आपण आपलंच बघतो. निसर्गाचा विचार कोणीच करत नाही. पण मी आदर्श लावण्याचा माझा पहिला उद्देश काय आहे की मला फुलपाखरू जगवायचे, पक्षी जगवायचे, नंतर मग अध्यात्म, पर्यावरण, नंतर मग संस्कृती. हा त्याचा उद्देश. पहिलं निसर्ग, नंतर मग मनुष्य. माणसाने सगळं स्वतःसाठी करून घेतलं. पण निसर्गासाठी काय करतो आपण? हे निसर्गासाठी आपल्याला झाड जगवायचं आहे. तिथून आपल्याला आध्यात्मिक ऊर्जा मिळेल. आणि माझं तर असं मला मी कधी पण जातो कुठे जातो, मी याला लावलं होतं वर्ष आपल्या हट्टीला मंदिर बघायला थोरात महाराजांचं. ते ज्या दिवशी लावलं त्या मुलांनी त्यांना महत्त्व सांगितलं तर मुलं पटपट गेले, गीता घेऊन आले. जसं पहिला दिवस त्यांनी तिथे त्या समितीत घालवला. माऊलींनी पुढे साधना केली, ज्ञान साधना त्याच्या सानिध्यामध्ये केली. तर माझं असं मध्ये तुम्ही आज चांगला दिवस आहे, तुम्ही आता इथे गेल्यानंतर पुस्तक सगळ्यांनी पुस्तक घेऊन बसायचं इथे. आज साधना 10-20 मिनिटं इथे करा आणि तर झाडाचा जपवा मात्र. आज आपल्या माऊली वारकरी शिक्षण संस्था गुरुकुल आश्रम आता अनाथालय आणि संत ज्ञानेश्वर विद्यालयामध्ये आदरणीय निसर्गप्रेमी आणि हरित वारी ज्यांनी महाराष्ट्रभर नाही जगभर करायचा मानस ज्यांनी केला आहे, म्हणजे सिल्लोड येथील नामवंत डॉक्टर. वास्तविक पाहता डॉक्टर के पेशा असून एक वैराग्य निर्माण व्हावं आणि निसर्ग
नवे नवे हे विश्वची माझे घर, मग या विश्वामधले जीव जंतू हे सर्व वाचलेच पाहिजे या उद्देशानं डॉक्टर साहेब या हरितवारीचं काम करत असतात. जे निसर्गाला प्रिय आहेत, देवाला जे प्रिय आहेत असे झाडं त्यांनी कायमस्वरूपी लावण्याचा मानस केलेला आहे, ज्याला अध्यात्माचाही आधार आहेत. नवे नवे ज्याच्यामध्ये काहीतरी चांगले गुण नवे नवे आयुर्वेदिकामध्ये ज्याचं नाव आहेत असे न माहीत असणारे झाड हमेशा डॉक्टर साहेब प्रत्येक ठिकाणी लावत असतात. तसं बघितलं तर आजान वृक्षाची फार मोठी महती डॉक्टर साहेबांनी तर सांगितलीच, पण या झाडापाशी जर साधना केली तर नामदेव महाराजांच्या अभंग आहे, आजान वृक्षाची पाने जाणार त्यासी होईल ज्ञान, यासी संशय नाही. या म्हणजे आजान वृक्षाची डॉक्टर साहेबांनी त्याच्यामध्ये त्याला विज्ञानाची जोड लावून दिली की लसीचा उपयोग सांगितला, आजाराचा कोणत्या आजारावर कशी काम करतात आणि म्हणून त्याची पानं खाल्ल्यानंतर, पण कशावर मोठं झाड झाल्यावर, आताच नाही मोठं झाड झाल्यानंतर त्याच्या जवळ बसून जर कधी साधना केली, ज्ञानेश्वरी जर वाचली तर ज्ञान आपोआप झाल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून एवढा सुंदर ज्ञान वैराग्यातला हा वृक्ष आहेत. अध्यात्माच्या बाबतीत सांगायचं ठरलं तर ज्ञानोबारायांनी आळंदीमध्ये या झाडाखाली साधना केलीच, परंतु ज्यावेळेस ज्ञानोबारायांनी समाधी घेतली ती जी मुळी लागली होती ती मुळी ज्ञानोबाराच्या कंठाला लागली. ती नाथबाबाला अनुग्रह झाला स्वप्नात. नाथबाबांनी तिथं जाऊन ती मुळी काढली आणि त्या समाधीमध्ये अवस्थेमधला ओंकार असा आवाज नाथबाबांनी ऐकलाय. म्हणजे आजान आहे, जसं डॉक्टरांनी सांगितलंय याचं ज्ञान नव्हतं, पण ते ज्ञान प्रगट केलं ज्ञानोबारायांनी. प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्मसी केले, तसा हा वृक्ष आज महाशिवरात्रीच्या या पर्वावरती डॉक्टर साहेबांनी आपल्या संस्थेमध्ये अजून आपल्याला एका ठिकाणी लावायचं आहे. तपोवन जिथे तपेश्वराचं मंदिर आहे, नवे निळकंठेश्वराचं मंदिर आहे, तिथेही आपल्याला एक वृक्ष लावायचा आहे. आणि म्हणून पुनश्च एकदा डॉक्टर साहेबांना धन्यवाद. डॉक्टर साहेबांसोबत आले दादांनाही त्यांनाही धन्यवाद. आपल्या हातून असंच कार्य होत राहो आणि भगवंताची सृष्टी जशी भगवंताला आवडते तसे निर्माण करण्याचा आपण सर्वांनी मानस करूया आणि पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करूया की हा आजान वृक्ष फार मोठा होऊन या खाली हजारो विद्यार्थी साधना करून त्यांचं भवितव्य घडो ही माऊली चरणी प्रार्थना करतो. थांबतो. रामकृष्ण हरी. कुंडली कवर्धा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. तपोभूमी आहे आणि महाशिवरात्रीची महापर्वणी आहे. आपण सर्वजण खूप भाग्यवान आहोत की भगवान नीलकंठेश्वर आपल्या सान्निध्यामध्ये कायम कृपा करत असतात आणि त्या योगाने आपल्या प्रसिद्ध डॉक्टर माननीय पाटील साहेब यांचा हा मानस होता की कोणतरी एखादं चांगलं वृक्ष ज्याला पुराणाचा आधार आहे, विज्ञानाचा आधार आहे, असं काहीतरी पाहिजेत. म्हणून माऊलीच्या दरबारामध्ये जे आजान वृक्ष आहेत की ज्या वृक्षांची खाली ज्ञानोबारायांनी तपश्चर्या केली. आजही कोणी जर तिथं साधक कोणताही आळंदीला अगोदर शिकायला गेला
तर त्या आजान वृक्षाच्या झाडाखाली ज्ञानेश्वरीचं 108 वेळेस पारायण करतात आणि त्याच्यानंतर त्याला ज्ञान प्राप्त होतं. म्हणून तो आजान वृक्ष आपल्याही देवस्थानावरती असावा असा मानस आमच्या डॉक्टर साहेबांचा असल्यामुळे या पवित्र देवस्थानामध्ये आज महाशिवरात्री निमित्त आपण या आजान वृक्षाचं वृक्षारोपण करणार आहोत. माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे, येता जाता आमच्यापेक्षा तुम्ही इथं जवळ येणारे दर्शनाला येता जातात त्या आजान वृक्षाची निगराणी करावी आणि तुमच्या मुलांना हप्त्यातून 1 दिवस त्याला 1 घंटा त्या आजान वृक्षाच्या जवळ एक तर ज्ञानेश्वरी म्हणा किंवा एखादा श्लोक म्हणा किंवा त्याला अभ्यासाचं पुस्तकातलं का होईना 1 वेळेस बसून बघा आणि 3 महिन्यामध्ये तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. एवढं त्या आजान वृक्षाचं महत्व आहे. तुम्हाला माहिती आहे, मी शक्यतो रिकाम पण नसल्यामुळे येणंही होत नाही काही नाही, पण एक चांगला संकल्प आजान वृक्षाचं ज्ञानोबरायांच्या दरबारातून आजान वृक्ष आलेला आहे आणि तो आपल्या परिसरामध्ये येतोय. डॉक्टर साहेबांनी मला काल फोन केल्यानंतर मला आनंद वाटला. मी म्हटलं तिथं जेवढे असतील ना, आपण तर आता तुम्ही अचानक फोन केला म्हणलं, कारण मी रात्री कीर्तनात होतो विट्याला आणि मग सकाळी डॉक्टर साहेब आले. 1 वृक्ष आपल्या संस्थेवर लावला आणि 1 वृक्ष आपल्या गावासाठी या तपोभूमीसाठी आपल्या या भूमीमध्ये ठेवला आहे. आपणही कधी इथे दर्शनाला आलो तर आजान वृक्षाचं 2 मिनिटं तिथं साधना करायची. साधना केल्यानंतर आपल्या घरावरचं अरिष्ट जाईलच, आरोग्य सुद्धा गेल्याशिवाय राहणार नाही. याची ताकद, याची जी विटॅमिन्स आहे याच्यामध्ये काय ताकद आहे, हे ज्या लसी वगैरे आता निघाल्या, पण त्या अगोदर या वृक्षाचं नाव वेगळं होतं आणि या वृक्षानेच अनेक लोकांचे जीव वाचवले जायचे. 2 मिनिटाची माहिती डॉक्टर साहेब सांगतील आणि आपण वृक्षाचं लागवड करणार आहोत. जो वृक्ष आहे आगान वृक्ष आळंदी येथे माऊलींचे समाधीस्थळी हा वृक्ष आहे आणि तिथे सिद्धपेठ नावाचं एक मोठं स्थान आहे. त्या ठिकाणी हे वृक्ष आहे आणि एका वृक्षाची काठी माऊलींनी तोडली आणि जेव्हा माऊलींनी समाधी घेतली त्या काठी तिथे समाधीच्या आधी तिने ती काठी रोवली आणि त्याला पाली फुटली, तो वृक्ष झाला. आज तुम्ही जेव्हा ज्ञानेश्वर माऊली समाधी सोहळा असतो तिथे आळंदीला, त्यावेळेस तिथे लाखो भाविक येतात आणि त्या भाविकांची ऊर्जा त्यातून निर्माण होते आणि हा वृक्ष तिथे हाणतो. चमत्कारी गोष्ट आहे. जेव्हा आपण समाधी सोहळा असतो त्या दिवशी हा वृक्ष खूप वेगाने बांधतो आणि याच्यामध्ये नामदेव बाबांनी एक अभंग आहे की आगान वृक्ष आरोग्य अपार समाधीस्थळी स्थापिला. याच्यामध्ये त्यांचं एक वचन असं आहे की आरोग्य अपार म्हणजे खूप आरोग्य त्यामध्ये आपल्याला मिळणार आहे. तर आपल्याकडे खटसर्प, नाही खोकला आणि धनुर्वात 3000 होते. याच्यामध्ये एक लस निघली 1940 साली, त्याचं नाव डीपीडी नावाची लस होती. ती लस आल्यानंतर त्या आजारावर नियंत्रण मिळालं. पण आपल्याकडे याच्या आधी सुद्धा आपल्याकडचे आदिवासी लोक, याला एक नाव होतं आदिवासी भागाचं नाव खंडूचक्का, 2 नाव याला, खंडूचक्का आणि शांभवी वृक्ष, हा संप्रदाय शांभवी म्हणतात याला. मग या खंडूचक्क्याचे पानं आणि मुळापासून यांनी 3 आजारावरती नियंत्रण केलेलं आहे आणि हे फक्त जगामध्ये फक्त भारतात घडलेलं आहे. आणि हे जे 3 आजार प्राणघातक होते मुलांसाठी, ते 3 आजारावरती नियंत्रण मिळून आदिवासींनी या झाडाच्या रूपाने मिळवलेलं आहे. याच्यामध्ये आम्ही संशोधन केलेलं आहे आणि म्हणून आपण वृक्ष हा पर्यावरणासाठी लावतोय. तर आध्यात्मिक वारसा तर याला आहेच आहे आणि विशिष्ट प्रकारे फुलपाखरासाठी त्यासाठी उपयोगाचा वृक्ष आहे. आणि ज्ञानेश्वर माऊली समाधी स्थळी असल्यामुळे या ठिकाणी तपभूमी आहे, समाधी भूमी आहे, म्हणून आपण ते लावतो. आणि फक्त वृक्ष लावून फोटो काढून हा काही जगणार नाहीये, संवर्धन तर झालं पाहिजे. तर हे तुम्ही गावकऱ्यांनी तर संवर्धन करावं असं तुम्हाला विनंती करतो पुन्हा. आणि याची काळजी घ्यावी आणि शक्यतो हा आगान वृक्ष आहे, ज्ञान वृक्ष आहे, त्याचं संगोपन कशा पद्धतीने व्हायला पाहिजे. दरवर्षी तुमच्याकडे आता समाधी सोहळा असेल माऊलींचा, त्या ठिकाणी तुम्ही काहीतरी उपक्रम राबवावा. तर आता काय महाशिवरात्री आली म्हणून महाशिवशंकराचा आहे तसं नाही, पण जेव्हा ज्ञानेश्वर समाधी सोहळा असतो त्यावेळेस सुद्धा तुम्ही या वृक्षाखाली ज्ञान साधना किंवा काहीतरी धार्मिक कार्यक्रम करावे. आणि तो म्हणतो हरित कीर्तन माऊली सुरू करायसाठी. तुम्हाला तुमचा अभ्यास बुद्धिमत्ता वाढायची असेल, हप्त्यातून 1 दिवस या झाडापाशी येऊन साधना करायची. तुम्ही 3 महिन्यात आम्हाला येऊन अनुभव सांगायचा, एवढी ताकद त्याच्यात आहेच. शांभवी वृक्ष याचं अगोदरचं नाव होतं, आजान वृक्ष नंतर पडलं, पण त्याचं नाव शांभवी. शांभवी वृक्ष, शांभवी भगवान शंभूला आवडणारा असल्यामुळे आज तपोभूमीमध्ये आहे. आणि सर्वांनी आता माझी तुम्हालाच विनंती आहे, नेमकी अशी जागा सांगा की जिथं साधनाही होऊ शकते. केलं तर त्याला आपोआप त्याची ऊर्जा आगळी वेगळी होईल. असं एखादं स्थान आपण सर्वांनी मिळून निवडायचं. माझी म्हणून आम्ही सकाळी आलो, कुठं चांगलं राहील.
त्याचं दर्शन घेऊ आणि आपण तिथे त्याला मला जागा दाखवा सर्वजण. चला आपलं एकदा तुम्ही बाहेर थांबा. भगवान त्र्यंबकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमेव वन्दनात् मृत्युर्मुक्षमामृतः. ॐ नमो भगवते वासुदेवाय. ॐ त्र्यंबकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमेव वन्दनात्. हर हर महादेव. बोलते बोलते बाजूला जा कुठे मध्ये चालतं. पलीकडच नाटक झालं अलीकडे काळी माती तेवढी मुळी बरोबर कुंडली कवरदा हरी विठ्ठल देव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. ज्ञानेश्वर महाराज की जय. तुकाराम महाराज की जय. कंठेश्वर भगवान की जय. भैया तू काय करा नीलकंठेश्वर भगवान दगडूशेठ में छे. माती खरं
निळकंठेश्वर भगवान की जय. आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच आपला प्रवेश निश्चित करा.